नमस्कार. अथकला संग्रह या चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण ही सुंदर अशी रांगोळी कशी बनवायची आहे ते बघणार आहोत. तर ही कंप्लीट रांगोळी बनवण्यासाठी आपल्याला आधी ही अशी पीसेस बनवून घ्यावे लागतील. तर आपल्याला असे 3 प्रकारचे पीसेस आहेत बघा. एक आहे जे की आपण बॉर्डर किंवा कॉर्नरला ठेवणार आहोत आणि दुसरे 2 आहेत जे की आपण सेंटरला ठेवू. चला तर मग सुरुवात करूया हे सुंदर अशी रांगोळी बनवण्यासाठी. तर सगळ्यात आधी आपल्याला वायरमध्ये 8 ऑरेंज कलरचे मोती ओवून घ्यायचे आहेत. या आपण हे जे दाखवत आहोत त्यामध्ये कलर्स आपण थोडे वेगळे घेतलेले आहेत. तर जे गुलाबी कलरचं फूल आहे ते कसं बनवायचं हे आपण व्हिडिओच्या शेवटी बघूयात. तर बघा इथे आपण ऑरेंज कलरचा हा गोल बनवला 8 मोत्यांचा. त्यानंतर आपल्याला आता 9 लाल मोती आणि 4 ब्राऊन कलरचे मोती ओवून घ्यायचे आहेत. 9 लाल आणि 4 ब्राऊन कलरचे मोती इथे आपण ओवून घेतलेले आहेत. त्यानंतर ना आता आपल्याला हे वरचा जो एक ब्राऊन कलरचा मोती आहे तो सोडायचा आणि त्याच्या खाली जो दुसरा ब्राऊन आहे त्या मोत्यातनं सुई काढायची, ते देखील अपोजिट साईडने. ठीक आहे. त्यानंतर ना आता आपल्याला अजून 2 ब्राऊन कलरचे मोती ओवायचे आहेत आणि जो पहिला लाल मोती येतो ब्राऊन कलरच्या मोत्याच्या जस्ट खाली जो पहिला लाल मोती आहे त्या लाल मोत्यातनं आपल्याला इथे सुई काढून घ्यायची आहे. हे पण आपण अपोजिट साईडने काढत आहोत बघा. तर इथे असा एक गोल जो आहे तो तयार होतो. आता हे एवढी आकृती तयार झाल्याच्या नंतर ना आपल्याला आता इथे अजून 5 लाल कलरचे मोती ओवायचे आहेत. ही सर्व रांगोळी आपण 5 नंबरच्याच मोत्यांनी बनवत आहोत. तर 5 लाल कलरचे मोती ओवल्यानंतर ना आता काय करायचं, खालून तिसरा लाल मोती शोधायचा. ठीक आहे. खालून तिसरा लाल मोती शोधून त्यामध्ये देखील अपोजिट साईडने म्हणजे खालून वरच्या दिशेला दोरीच्या विरुद्ध दिशेने आपण सुई बाहेर काढणार आहोत. ठीक आहे. त्यानंतर ना अजून 2 लाल मोती ओवायचे आणि ज्या खालच्या ऑरेंज कलरच्या मोत्यातनं आपण हे लाल मोती ओवायला सुरू केले होते त्याच मोत्यातनं परत एकदा सुई काढायची आहे आणि त्याच्या समोरचा एक ऑरेंज, तर आपण खालच्या 2 ऑरेंज कलरच्या मोत्यातनं सुई काढलेली आहे. तर बघा आपली ही पहिली पाकळी जी आहे अशी तयार झालेली आहे. तर बरीच लांब आहे ही पाकळी. आता दुसरी पाकळी बनवायची. त्यासाठी आपल्याला 7 लाल आणि 3 ब्राऊन कलरचे मोती ओवून घ्यायचे आहेत. आता काय करायचं तर 3 ब्राऊन कलरचे मोती मागे करायचे आणि पहिला जो लाल कलरचा मोती येतो, चौथा मोती डायरेक्टली किंवा पहिला जो लाल मोती येतो त्या लाल मोत्यातनं सुई काढायची आहे अपोजिट साईडने. त्यानंतर एक लाल मोती ओवायचा आणि बघा तिसरा जो लाल मोती येईल बघा वरून आपण ब्राऊन कलरच्या खाली जे तिसरा लाल मोती आहे त्या तिसऱ्या लाल मोत्यातनं अपोजिट साईडने विरुद्ध दिशेने सुई आपल्याला काढायची. म्हणजे इथे 2 चौकोन तयार झालेले आहेत, एक ब्राऊन आणि एक लाल. त्यानंतर ना 2 लाल कलरचे मोती ओवायचे आहेत आणि मागच्या पाकळीतले खालचे जे 2 लाल मोती आहेत एकदम खालचे जे ऑरेंज कलरच्या मोत्याच्या जवळचे 2 लाल मोत्यातनं सुई काढायची. त्यानंतर त्याच्या खाली येणाऱ्या 2 ऑरेंज कलरच्या मोत्यातनं देखील आपल्याला सुई काढायची आहे. ठीक आहे. तर इथे अशी ही दुसरी आणि छोट्या साईजची पाकळी तयार झालेली आहे. तर बघा आपण आता एक मोठी बनवली, एक छोटी. आता आपल्याला तिसरी पाकळी मोठी बनवायची आहे. त्यासाठी आपण परत तेच रिपीट करणार. 9 लाल मोती आणि 4 ब्राऊन कलरचे मोती. त्यानंतर वरचा एक मोती मागे करायचा, समोरच्या एका मोत्यातनं विरुद्ध दिशेने आपल्याला सुई बाहेर काढायची आहे. लूप सारखं तयार होईल. त्यानंतर ना आपल्याला 2 ब्राऊन कलरचे मोती ओवून घ्यायचे आहेत आणि जो पहिला लाल मोती आहे ब्राऊनच्या खाली जो पहिला लाल मोती आहे त्या लाल मोत्यातनं सुई काढायची अपोजिट साईडने. ठीक आहे. हे एवढं तयार झाल्याच्या नंतर ना आता काय करायचं आहे तर 5 लाल कलरचे मोती ओवून घ्यायचे आहेत आणि हे जी आता जी लाईन तयार झालेली आहे लाल कलरची त्यातनं खालून तिसरा लाल मोती मोजायचा आहे. खालून तिसरा लाल मोती आणि त्या मोत्यातनं आपल्याला सुई बाहेर काढायची अपोजिट साईडने. ठीक आहे. आता काय करायचं, मागच्या पाकळीतल्या 2 लाल मोत्यातनं सुई आपल्याला काढायची आहे. मागच्या वेळी आपण मोठी पाकळी बनवली तेव्हा 2 मोती ओवले होते, पण ह्यावेळी ऑलरेडी आपल्याकडे बाजूला 2 मोती आहेत. तर त्यामुळे आपण मागच्या पाकळीतल्या 2 लाल मोत्यातनं सुई काढली. त्यानंतर खालच्या 2 ऑरेंज कलरच्या मोत्यातनं आपण इथे सुई काढून घेतलेली आहे. ठीक आहे. आलं लक्षात. तर बघा आपल्या इथे 3 पाकळ्या तयार झालेल्या आहेत, 2 मोठ्या आणि एक छोटी.
आता आपल्याला नेक्स्ट छोटी पाकळी बनवायची। त्यासाठी आपल्याला 7 लाल मोती आणि 3 ब्राऊन कलरचे मोती ओवायचे आहेत। सेम पूर्वीप्रमाणेच प्रोसेस करायची आहे। ब्राऊन सोडून त्यानंतर पहिला जो लाल येतो त्या मोत्यातनं सुई काढायची आणि असा चौकोन बनवायचा। त्यानंतर एक लाल मोती ओवायचा आणि तिसरा जो लाल मोती आहे त्या तिसऱ्या लाल मोत्यातनं अपोजिट साइडने सुई काढायची आणि चौकोन बनवायचा। तर बघा इथे लाल आणि ब्राऊन असे 2 चौकोन तयार झालेले आहेत। आता आपल्याला 2 लाल कलरचे मोती ओवायचे आहेत आणि मागच्या पाकळीतल्या सर्वात खालचे 2 लाल जे मोती आहेत त्या 2 लाल मोत्यातनं आणि तो जो गोल आहे मेन ऑरेंज कलरचा त्या ऑरेंज कलरच्या गोलमधल्या 2 मोत्यातनं सुई काढायची। तर अशा प्रकारे आपली ही दुसरी छोटी किंवा टोटल जर बघितलात तर चौथी पाकळी तयार झालेली आहे। आता आपल्याला रिपीट मोठी पाकळी बनवायची आहे। जशी बघा आपण एक मोठी एक छोटी एक मोठी एक छोटी असं बनवत आहोत। तर आता मोठी पाकळी बनवायची आहे सेम त्याच प्रोसेसने। तर बघा इथे अशी ही मोठी पाकळी बनली आणि ही आपली पहिली डिझाइन आहे जी आपण कॉर्नरला यूज करणार आहोत। जसे एखादा चौरंगाला डेकोरेट करायचं असेल तर चारही कॉर्नर्सला हे आपल्याला ठेवायचं आणि हे डेकोरेशन होऊन जाईल। तर ही आपली पहिली डिझाइन कॉर्नर डिझाइन तयार झालेली आहे। आता आपल्याला काय करायचं समोर त्याच्या छोटी पाकळी बनवायची आणि हे पूर्ण फूल आपल्याला बनवून घ्यायचं आहे। ठीक आहे। तर एक मोठी एक छोटी अशी पूर्ण पाकळ्या बनवत आपल्याला शेवटपर्यंत यायचं। आता शेवटच्या पाकळीला थोडंसं वेगळं करायचं आहे। तर काय करणार पहिले खालच्या ऑरेंज कलरच्या मोत्यातनं आता आपल्याला 2 पाकळ्या आहेत बाजूबाजूला। ठीक आहे। तर एका पाकळीतल्या 2 लाल मोत्यातनं सुई काढली। त्यानंतर वरती फक्त 5 मोती ओवायचे आहेत आणि 3 ब्राऊन मोती ओवायचे। बघा आपण मागच्या वेळी छोटी पाकळी बनवण्यासाठी 7 मोती ओवले होते लाल कलरचे, पण ह्यावेळी आपल्याला फक्त 5च करायचे आहेत। शेवटच्या पाकळीला फक्त 5च मोती ओवायचे। त्यानंतर बाकीची प्रोसेस मागच्या वेळी सारखीच आहे। एक लाल मोती ओवायचा आणि तिसऱ्या लाल मोत्यातनं सुई काढायची। त्यानंतर त्याच्या समोर जी पाकळी आहे त्या पाकळीच्या आपल्याला जॉईन करायचं आहे। त्यासाठी 2 लाल मोती ओवायचे आणि समोरच्या पाकळीतल्या खालच्या 2 लाल मोत्यातनं सुई काढायची। ठीक आहे। तर अशा प्रकारे आपल्याला हे जे पूर्ण फूल आहे ह्या ज्या 8 पाकळ्या आहेत ते बनवून घ्यायचे आहेत। तर बघा फायनल लुक जे आहे आपल्याला अशा प्रकारे दिसेल। आता आपल्याला समोरच्या एक ऑरेंज कलरच्या मोत्यातनं समोर आपण सुई आणून घेणार आणि ही दुसऱ्या नंबरची डिझाइन आपली तयार झालेली आहे। आता आपल्याला काय करायचं आहे या सर्व लाल मोत्यातनं सुई आपल्याला फिरवायची आणि जी मोठी पाकळी आहे ठीक आहे मोठ्या पाकळीतला पहिला जो ब्राऊन कलरचा मोती आहे त्या मोत्यातनं सुई आपल्याला काढायची। तर बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला ह्या सर्व लाल मोत्यातनं सुई फिरवायची आहे आणि तो जो ब्राऊन कलरचा मोती आहे पहिला ब्राऊन कलरचा ठीक आहे कसा खालून वरच्या दिशेने आपली सुई निघाली पाहिजे। ठीक आहे। तर बघा अशी ही आपण इथे सुई काढल्यानंतर आता इथे 6 ब्राऊन कलरचे मोती ओवून घ्यायचे आहेत आणि काय करायचं तर छोट्या पाकळीतला वरचा एकदम टोकाचा जो ब्राऊन मोती आहे त्या मोत्यातनं सुई काढायची। त्यानंतर परत 6 ब्राऊन कलरचे मोती ओवायचे आणि आता समोर मोठी पाकळी येते तर मोठ्या पाकळीतला खालचा जो ब्राऊन कलरचा मोती आहे त्या मोत्यातनं सुई ओवायची आहे। वरून खालच्या दिशेला काढायची। त्यानंतर समोरच्या एक लाल मधनं पास करायची। त्यानंतर समोरच्या ब्राऊन मध्ये खालून वरच्या दिशेला सुई निघेल। ठीक आहे। त्यानंतर परत आपल्याला 6 ब्राऊन कलरचे मोती ओवायचे आणि छोट्या पाकळीतला टोकाचा जो ब्राऊन आहे मोती त्या मोत्यातनं सुई काढायची। तर अशा प्रकारे आपल्याला हे आता रिपीट करत जायचं आहे। 6 ब्राऊन मोती ओवत जायचे आणि ही छोटी आणि मोठी जी पाकळी आहे त्याला आपल्याला जॉईन करत न्यायचं आहे। ठीक आहे। आलं लक्षात। तर बघा हे आपण परत मोठ्या पाकळीतल्या ब्राऊन कलरच्या मोत्यातनं सुई काढली। त्यानंतर आपल्याला आता असंच 6 मोती ओवायचा आणि एकमेकांना जॉईन करून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे आपली ही जी डिझाइन आहे समोरची डिझाइन ती तयार होईल। ठीक आहे। आता काय करणार तर बघा इथे आपलं हे पूर्ण फुल कंप्लीट झालं। आता आपण काय केलेलं आहे बघा ही शेवटच्या ब्राऊन मोत्यातनं सुई काढली। आता आपल्याला बघा लाल कलरचा जो मोती दिसत आहे तर तिसऱ्या लाल पर्यंत यायचं आहे। तिसऱ्या लाल कलरच्या मोत्यापर्यंत सुई आपल्याला बाहेर काढायची। ठीक आहे। खालच्या दिशेला सुई आता निघेल। आता ही खालच्या दिशेला सुई निघाल्यावरती 3 मोत्यातनं सुई काढली। आता 3 ब्राऊन कलरचे मोती ओवायचे आहेत आणि काय करायचं तर समोर जी छोटी पाकळी आहे त्यातला डावीकडचा जो ब्राऊन कलरचा मोती आहे त्या मोत्यातनं सुई काढायची। त्यानंतर समोरच्या 2 जे ब्राऊन कलरचे मोती येतील त्याच छोट्या पाकळीचेच अजून जे 2 ब्राऊन मोती आहेत त्या 2 ब्राऊन मोत्यातनं सुई काढायची आहे। ठीक आहे। बघा हे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे
असं करून घ्यायचं। त्यानंतर ना आता काय करायचं आहे आपल्याला, परत एकदा 3 ब्राऊन कलरचे मोती ओवायचे आहेत। आणि बघा आता तिसरा जो लाल मोती येतो सेंटरचा, वरचा जो सेंटरचा लाल मोत्यापासून सुरुवात करायची मोजायला आणि तिसऱ्या लाल मोत्यापासून म्हणजे टोटल 3 इकडचे आणि समोरचे 2, तर टोटल 5 लाल मोत्यातनं आपल्याला सुई फिरवायची आहे। तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे सेंटरच्या मोत्यातनं तिकडे 2 इकडे 2 असे टोटल 5, ठीक आहे। आणि पुन्हा एकदा आपल्याला 3 ब्राऊन मोती ओवायचे आणि समोरच्या छोट्या पाकळीतल्या 3 ब्राऊन कलरच्या मोत्यातनं सुई आपल्याला फिरवायची। तर ही प्रोसेस आपल्याला अशीच रिपीट करत जायची आहे। आणि जसं आपण वरती अटॅच केले होते 6 ब्राऊन कलरच्या मोत्यांनी, त्याचप्रमाणे आता ह्या 3 ब्राऊन कलरच्या मोत्यांनी ह्या जी छोटी आणि मोठी पाकळी आहे ती एकमेकांना जॉईन करत न्यायची आहे। म्हणजे काय होईल, आपलं जे फायनल लुक आहे, फायनल जे फूल आहे आपलं ते इथे तयार होतं। तर बघा हे तयार झालेलं आहे। गाठ मारून घ्यायची आणि एक्स्ट्रा धागा कट करून घ्यायचा आहे आणि त्याला थोडंसं असं व्यवस्थित ॲडजस्ट करून घ्यायचं। तर बघा हे आपलं जे फूल आहे अशा प्रकारचं हे फायनल लुक जे आहे या फुलाचं हे बनून तयार होतं। आता बघा आपण हे गुलाबी कलरचं फूल जे बनवलेलं आहे, तर जिथे ऑरेंज कलरचे मोती यूज केले तिथे लाईट पिंक यूज केला, जिथे लाल मोती यूज केले तिथे डार्क पिंक यूज केलेला आहे आणि जिथे ब्राऊन तिथे व्हायलेट कलरचा जांभळ्या कलरचे मोती आपण यूज केलेले आहेत। तर अशा प्रकारे आपल्याकडे हे 3 डिझाईनचे म्हणजे एक ज्याला आपण सगळं जॉईन केलं एकदम फायनलपर्यंत बनवलेलं आहे आणि बाकीचे हे दुसरे मधले 2 स्टेप्स आहेत, ठीक आहे। तशा प्रकारे हे 3 डिझाईन्स जे आहेत ते तयार झालेले आहेत। आता असे आपल्याला हे जे कॉर्नर आहेत ते 4 बनवून घ्यायचे आहेत कॉर्नर डिझाईन। आणि दुसरे जे आपण याच्यापूर्वी काही डिझाईन्स दाखवलेले आहेत जसे हे पानं आहेत आणि हे जे फूल वगैरे आहेत हाफ सेमी सर्कलमधले, तर हे आपल्याला यूज करून असे सुंदर रांगोळ्या बनवायच्या आहेत। तर याच्या रांगोळ्या कशा बनवायच्या हे आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। आजच्याला तुम्ही असे 4 कॉर्नर डिझाईन आणि काही पानं बनवून ठेवा। तर आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये यापासनं रांगोळी डिझाईन्स कसे बनवायचे ते बघूयात। तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। असेच नवनवीन व्हिडिओज पाहत रहा। धन्यवाद।